उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आजचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले। आजारी असल्यामुळे हे कार्यक्रम रद्द केल्याची माहिती अजित पवारांच्या कार्यालयाने दिली आहे। दरम्यान काल वरळी डोममध्ये पार पडलेल्या बैठकीला देखील अजित पवार अनुपस्थितच होते। कालची बैठक सुद्धा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्या नेतृत्वात पार पडली। महिला आयपीएस सोबतच्या वादानंतर अजित पवार अडचणीत सापडलेत। कुरडू गावातल्या अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात अजित पवार आणि महिला आयपीएस अधिकाऱ्यासोबत फोनवरून संभाषण झालं होतं। याच वेळी अजित पवारांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला कारवाई करण्याची धमकी दिली होती। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा अहवाल मागवलाय। कधी-कधी एखाद्या ठिकाणची खरी परिस्थिती तिथले अधिकारी निदर्शनास आणून देतात असंही मुख्यमंत्री म्हणाले। अजित पवारांनी या प्रकरणाबद्दल आधीच स्पष्टीकरण दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। अनेक वेळा आमच्याकडे निवेदनं येतात, त्या निवेदनावर आम्ही कारवाई करा असं लिहितो, मात्र त्या निवेदनात सांगितलेली वस्तुस्थिती आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती यात खूप अंतर असतं। मग अशा परिस्थितीमध्ये अधिकारी आमच्या नजरेस आणून देतात की आपण जरी कारवाई करा म्हटलं असलं तरी यांनी दिलेली वस्तुस्थिती योग्य नाहीये, खरी स्थिती वेगळी आहे आणि त्या आधारावर कामं होतात। त्यामुळे या संदर्भात आता अजितदादांनी खुलासा केलेला आहे आणि मी स्वतः या संपूर्ण प्रकरणाचा रिपोर्ट देखील मागितलेला आहे। देवेंद्र फडणवीस काही करू शकत नाही।